अंबरनाथमध्ये 4.25 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. 4.25 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक. शहराच्या पश्चिम भागात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या 19 वर्षीय तरुणाच्या ताब्यातून सुमारे 5 किलो 300 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 4.25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी हर्षल पटेल या मुख्य आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. आरोपी हर्षल पटेल वय वर्ष 19 हा मूळचा गुजरात राज्यातील असून तो अंबरनाथ पश्चिम येथील चिंचपाडा येथील मोहन नॅनो सोसायटीमध्ये सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी राहण्यासाठी आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तर दुसरा आरोपी हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 16 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पथकातील पोलीस कर्मचारी चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पोलिसांनी पथकासह छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे वजन 5 किलो 300 ग्रॅम असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. दरम्यान नेहमीच अंमली पदार्थ विक्रीच्या घटना अंबरनाथ शहरातून समोर येत असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईचे शहरात स्वागत होत आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे तपास टीमचे कर्मचारी श्री चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबंधित कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये PSI काळदाते आणि त्यांची टीम यांना ही खबर लागली होती की संबंधित ठिकाणी चरस हा विक्रीला घेऊन येणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन खात्री केली असता त्यामध्ये जवळपास 5 किलो 300 ग्रामच्या आसपास चरस जो आहे तो मिळालेला आहे. यामध्ये आपण यातला जो मूळ आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करता त्याचा आणखी एक साथीदार आम्हाला मिळालेला आहे आणि या दोघांनाही काल रोजी अटक केल्यानंतर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 16 पर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे. यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. यामध्ये वपोनी श्री सय्यद आणि त्यांचा तपास पथकातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. ह्याची इंटरनॅशनल मार्केटमधली अंदाजे किंमत जी आहे ती 4.25 CRच्या आसपास आहे आणि यामध्ये आणखी तपास जे आहे ते वपोनी सय्यद आणि त्यांची टीम जी आहे ती करत आहे. आरोपींचं नाव काय, ते कुठले आहेत, त्यांची काय पार्श्वभूमी आहे? यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे त्याचं नाव पटेल आहे. तो मूळचा गुजरातचा आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याकडे अंबरनाथ हद्दीमध्ये तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे. आणि दुसरा आरोपी जो आहे तो शिराज म्हणून आहे, तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं वास्तव्य आहे. अशा दोघांना आपण अटक केली आहे. आता पुढचं जे तपासाची जी कारवाई आहे ती सुरू आहे. यामध्ये त्यांनी नक्की काय कारणासाठी आणि यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत माहिती जी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये सादर करू. या अगोदर या दोन्ही आरोपींवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि त्यांचा पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता हा पहिलाच गुन्हा त्यांच्या नावावरती दाखल झालेला.